आपले केस, डोळे किंवा उंची आपल्या आईवडिलांसारखी का असते? आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला तिचं काम इतकं अचूकपणे कसं कळतं? म्हणजे हृदयाच्या पेशींना फक्त रक्ताभिसरणच करायचंय आणि डोळ्यांच्या पेशींना फक्त बघायचंय हे त्यांना कोण सांगतं? या सगळ्यामागे एक जबरदस्त रहस्य लपलंय. आणि ते रहस्य म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरात लिहिलेली एक अत्यंत गुंतागुंतीची पण तितकीच सुंदर अशी सांकेतिक भाषा. नमस्कार ॲस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण याच भाषेचा उलगडा करणार आहोत. आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण आपल्या शरीराच्या सगळ्यात आतल्या रहस्याचा शोध घेऊ. आपण पेशीच्या आत शिरू, मग तिच्या केंद्रकात आणि तिथे लपलेल्या त्या ब्लूप्रिंट ऑफ लाईफ पर्यंत पोहोचू. वा, म्हणजे आज आपण द सायन्स ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच जेनेटिक्स आणि हेरिडिटी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपण अनुवांशिक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते, तिचं वहन कोण करतं आणि या प्रक्रियेमागे नक्की कोणते मूलभूत घटक आहेत हे टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग, या प्रवासाची सुरुवात होते जेनेटिक्स किंवा जनुकीय शास्त्रापासून. जेनेटिक्स. हो, ही जीवशास्त्राची अशी शाखा आहे जी अभ्यास करते की आईवडिलांकडून मुलांमध्ये गुणधर्म येतात कसे, त्यांच्यात थोडा फरक का असतो आणि हा सगळा वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो कसा. ठीक आहे. तर ही सगळी माहिती, हा जो ब्लूप्रिंट आहे तो साठवलेला कुठे असतो? इथेच क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्रांची भूमिका येते, बरोबर? अगदी बरोबर. त्यांना आपण माहितीचं आवरण किंवा कंटेनर म्हणू शकतो. कंटेनर. हां. हे क्रोमोझोम्स म्हणजे पेशीच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसमध्ये असलेले लांब धाग्यासारखे घटक असतात, ज्यांना क्रोमॅटिन असंही म्हणतात. पण हे सहसा स्पष्ट दिसत नाहीत, असं मी वाचलंय. म्हणजे ते अदृश्य असतात की काय? तसं नाही. एरवी ते धाग्यांच्या गुंटाळ्यासारखे पसरलेले असतात, त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण असतं. पण जेव्हा पेशी विभाजनाची म्हणजे सेल डिव्हिजनची वेळ येते, तेव्हा तेव्हा काय होतं? तेव्हा हे धागे स्वतःला एखाद्या दोरीसारखं घट्ट गुंडाळून घेतात. विशेषतः मेटाफेज स्टेजमध्ये ते इतके घट्ट होतात की सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला त्यांचा तो प्रसिद्ध एक्स आकार स्पष्ट दिसू लागतो. अच्छा, म्हणजे गरज पडल्यावरच ते आपल्या खऱ्या रूपात येतात. आणि क्रोमोझोम हा शब्द कोणी आणि कधी वापरला, आपल्याकडे याची माहिती आहे? हो, आहे ना. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की 1888 मध्ये वॉल्डेअर नावाच्या शास्त्रज्ञाने हा शब्द पहिल्यांदा वापरला होता. 1888. हो, याचा एक अर्थही आहे. क्रोमा म्हणजे रंग आणि सोमा म्हणजे शरीर. काही विशिष्ट रंगांनी या रचना रंगवता येतात, म्हणून त्यांना हे नाव दिलं गेलं. इंटरेस्टिंग. आणि तुम्ही जो एक्स आकार म्हणालात त्याची रचना कशी असते? तो एक्स आकार 2 एकसारख्या क्रोमॅटिड्समुळे तयार होतो. क्रोमॅटिड्स. हो, आणि हे 2 क्रोमॅटिड्स सेंट्रोमियर नावाच्या मध्यभागाने एकमेकांना जोडलेले असतात. जणू काही एका माहितीच्या पुस्तकाच्या 2 सारख्या प्रती एकमेकांना चिकटलेल्या आहेत. हे खूपच रंजक आहे. तर मग हे क्रोमोझोम्स हे आवरण बनलेलं कशाचं आहे? म्हणजे या पॅकेटच्या आत नेमकं काय आहे? इथेच या कथेच्या खऱ्या हिरोची म्हणजे डीएनएची एंट्री होते. क्रोमोझोम्स प्रामुख्याने डीएनए आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स यांनी बनलेले असतात. आणि या DNA मध्ये एक विलक्षण क्षमता आहे असं म्हणतात, सेल्फ रेप्लिकेशन. बरोबर, स्वतःची प्रतिकृती बनवणे. आणि हीच क्षमता त्याला अनुवांशिक माहिती पुढच्या पेशींमध्ये पाठवायला मदत करते. मला सांगा, सगळ्या सजीवांमध्ये या क्रोमोझोम्सची संख्या सारखीच असते का? नाही, अजिबात नाही. जीवाणूंसारख्या साध्या सजीवांमध्ये म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये सहसा एकच क्रोमोझोम असतो. फक्त एक? हो, पण आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या सजीवांमध्ये ते जोडीने असतात. इथेच डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड या संकल्पना येतात. हां, डिप्लॉइड म्हणजे 2n. अगदी. याचा अर्थ जोडीने असलेले क्रोमोझोम्स. हे सोमॅटिक सेल्स म्हणजेच आपल्या शारीरिक पेशींमध्ये आढळतात. आणि हॅप्लॉइड ते n ने दाखवतात. हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोझोम्सचा एकच संच, अ सिंगल सेट. हे गॅमेट्स म्हणजे प्रजनन पेशींमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये स्पर्म आणि स्त्रियांमध्ये ओव्हम यात आढळतात. चला, आता त्या आवरणाच्या आतल्या मूळ रेणूवर येऊया, DNA. हो, डीएनए. त्याचं पूर्ण नाव आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि याचा शोध किंवा असं म्हणूया की याला सगळ्यात आधी वेगळं कोणी केलं? फ्रेडरिक मिश्र यांनी. त्यांनी पस सेल्स म्हणजे पू पेशींमधून याला सर्वप्रथम वेगळे केले होते. पस सेल्समधून? कमाल आहे.
आणि याची रचना तर खूपच प्रसिद्ध आहे, ती डबल हिलेक्स. शुगर आणि फॉस्फेट यांनी बनलेला असतो. आणि पायऱ्या? पायऱ्या म्हणजे गाभा, तो नायट्रोजन बेसिसनी बनलेला असतो, जे शुगरला जोडलेले असतात. इथे एक महत्वाचा गुणधर्म सांगितला आहे. फॉस्फेट ग्रुप्समुळे डीएनए हायड्रोफिलिक असतो. याचा अर्थ काय? हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याकडे आकर्षित होणारा. यामुळेच डीएनए पेशीच्या आतल्या पाण्याच्या वातावरणात स्थिर राहू शकतो. ठीक आहे. आता आपण डीएनएच्या सर्वात लहान रचनात्मक घटकाबद्दल बोलूया, द बिल्डिंग ब्लॉक. तो म्हणजे न्यूक्लिओटाइड. आणि इथे एक महत्वाचं मूलद्रव्य आहे, फॉस्फरस. तो न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे डीएनए आणि आरएनए साठी अत्यावश्यक आहे. बरोबर. प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा 3 गोष्टींनी बनलेला असतो. कोणत्या 3 गोष्टी? 1. फॉस्फेट ग्रुप, 2. डिऑक्सिरायबोज शुगर आणि 3. एक नायट्रोजन बेस. आणि हे नायट्रोजन बेसिस 4 प्रकारचे असतात. हो, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आता ह्या नायट्रोजन बेसिसचे पण 2 मुख्य प्रकार आहेत नाही का, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. अगदी. प्युरिन्समध्ये ॲडेनिन, ज्याला आपण ए म्हणतो, आणि ग्वानिन म्हणजे जी यांचा समावेश होतो. आणि पायरिमिडिन्समध्ये? त्यात येतात थायमिन, टी आणि सायटोसिन सी. अच्छा, इथेच जीन म्हणजे जनुकाची पण व्याख्या येते. जीन म्हणजे नक्की काय? जीन म्हणजे क्रोमोझोमवर असलेला डीएनएचा एक विशिष्ट भाग, जो एक विशिष्ट कार्य नियंत्रित करतो. म्हणजे डोळ्यांचा रंग ठरवणारा एक जीन, उंची ठरवणारा दुसरा जीन. आणि ह्या 4 प्रकारच्या न्यूक्लिओटाइड्समुळेच डीएनए मध्ये इतकी विविधता निर्माण होते खरे. हो, या 4 अक्षरांचा क्रम अब्जावधी प्रकारे बदलू शकतो आणि याच क्रमातील फरकांमुळे सजीवांमध्ये विविधता निर्माण होते. आता आपण त्या शिडीच्या जोडणीबद्दल बोलूया, द बॉन्ड म्हणजे बेस पेअरिंग रूल्स. हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. डीएनएच्या दोन्ही साखळ्या हायड्रोजन बॉन्ड्समुळे एकमेकांना जोडलेल्या राहतात. आणि त्याचे नियम ठरलेले आहेत. अगदी पक्के नियम आहेत. ॲडेनिन म्हणजे ए हा नेहमी थायमिन म्हणजे टी सोबतच जोडला जातो. आणि त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. बरोबर. आणि ग्वानिन जी नेहमी सायटोसिन सी सोबत जोडला जातो. आणि त्यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. अगदी. याच कॉम्प्लिमेंटरी पेअर्समुळे एक पिळवटलेल्या शिडीसारखी म्हणजे ट्विस्टेड लॅडरसारखी रचना तयार होते. पण यात कधी चूक होत नाही का? म्हणजे ए चुकून जी सोबत जोडला गेला तर? त्यालाच म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणतात. जेव्हा या बेस सिक्वेन्समध्ये कोणताही बदल होतो तेव्हा त्याला म्युटेशन म्हणतात. आता डीएनएच्या एका जवळच्या नातेवाईकाबद्दल बोलूया, जो पडद्यामागे राहून खूप महत्वाचं काम करतो, आरएनए. आरएनए, रायबोन्यूक्लिक ॲसिड. हा डीएनएचा चुलत भाऊ म्हणता येईल. याची रचना सिंगल स्ट्रँडेड असते म्हणजे एकेरी साखळी. आणि यात शुगर कोणती असते? यात रायबोज शुगर असते. सोबत फॉस्फेट आणि नायट्रोजन बेसिस तर असतातच. पण आरएनएच्या बेसिसमध्ये एक महत्वाचा फरक आहे, नाही का? हो, हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आरएनएमध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल यू असतो. म्हणजे आरएनएची अक्षरं आहेत ए, यू, जी आणि सी. बरोबर. आणि काही विषाणू जसे की रेट्रोव्हायरसेस, ते तर आरएनएचाच वापर त्यांचं जेनेटिक मटेरियल म्हणून करतात. हा एक अपवाद आहे. चला, तर मग पटकन डीएनए आणि आरएनए मधला फरक स्पष्ट करूया. ठीक आहे. डीएनएमध्ये डिऑक्सिरायबोज शुगर, तर आरएनएमध्ये रायबोज शुगर. डीएनए हा डबल स्ट्रँडेड, तर आरएनए सिंगल स्ट्रँडेड. डीएनएचे बेसिस आहेत ए, टी, जी, सी, तर आरएनएचे आहेत ए, यू, जी, सी. आणि शेवटचा फरक, स्थानाचा. हो, डीएनए प्रामुख्याने न्यूक्लियसमध्ये आढळतो, तर आरएनए हा न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोन्ही ठिकाणी आढळतो. आता आरएनएच्या कार्याबद्दल आणि प्रकारांबद्दल बोलूया. याचं मुख्य काम काय आहे? त्याचं सर्वात महत्त्वाचं प्राथमिक कार्य आहे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रथिनांची निर्मिती करणे. आणि यासाठी त्याचे 3 प्रकार मदत करतात. पहिलं आहे एमआरएनए. मेसेंजर आरएनए. नावाप्रमाणेच हा डीएनएवरील अनुवांशिक संदेश म्हणजे मेसेज सायटोप्लाझमपर्यंत वाहून नेतो. दुसरा प्रकार आहे आरएनए. रायबोसोमल आरएनए. हा रायबोझोम्सची निर्मिती करतो. रायबोझोम्स म्हणजे प्रथिनांच्या निर्मितीचं ठिकाण, अ साइट ऑफ सिंथेसिस, जणू काही कारखाना. आणि तिसरा आहे टीआरएनए. ट्रान्सफर आरएनए. हा अमिनो ॲसिड्सला रायबोझोम्सपर्यंत वाहून आणण्याचे काम करतो. अमिनो ॲसिड्स म्हणजे प्रथिनं बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल. म्हणजे एमआरएनए संदेश आणतो, आरएनए कारखाना पुरवतो आणि टीआरएनए कच्चा माल आणतो. अगदी तसंच. इथे अजून एक गोष्ट म्हणजे काही आरएनए रेणू एन्झाईम्स प्रमाणे सुद्धा कार्य करतात. त्यांना रायबोझाईम्स म्हणतात. आता या प्रक्रियेबद्दल बोलूया. ट्रान्स्क्रिप्शन किंवा प्रतिलेखन प्रक्रिया.
ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे DNA मधील माहिती mRNA मध्ये कॉपी करण्याची प्रक्रिया. म्हणजे डीएनए एक ब्लूप्रिंट किंवा साचा म्हणून काम करतो. हो, याचं मुख्य उद्दिष्ट इतकंच की अनुवांशिक सूचना, जेनेटिक इन्स्ट्रक्शन, सायटोप्लाझमपर्यंत पोहोचवणे. हे सगळं इतकं सुनियोजित आहे. आता आपण त्या प्रक्रियेकडे येऊया ज्यामुळे एक पेशीपासून 2 किंवा 4 पेशी तयार होतात. सेल डिव्हिजन. यातला पहिला प्रकार मायटोसिस. मिटोसिस हे विभाजन सोमॅटिक म्हणजे शारीरिक पेशींमध्ये होतं. याचा उद्देश काय असतो? सजीवांची वाढ म्हणजे ग्रोथ, झीज भरून काढणे म्हणजे रिपेअर आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट करणे. आणि याचा परिणाम? यातून 2 नवीन पेशी म्हणजे डॉटर सेल्स तयार होतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये मूळ पेशी इतकीच क्रोमोझोम संख्या असते. पण जर ही प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली तर गंभीर धोका निर्माण होतो. अनियंत्रित मिटोसिसमुळेच पेशींची अनियंत्रित वाढ होते, ज्याला आपण ट्यूमर किंवा कॅन्सर म्हणजे कर्करोग म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे मियोसिस. याला रिडक्शन डिव्हिजन असंही म्हणतात. हो, याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात कारण यात क्रोमोझोमची संख्या निम्मी होते. आणि हे कुठे होतं? हे विभाजन फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे प्रजनन पेशींमध्ये होतं. याचा परिणाम काय होतो? यातून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात, ज्यांना गॅमेट्स म्हणतात, म्हणजे स्पर्म आणि ओव्हम. इथे एक संबंध दिला आहे. एकपेशीय सजीवांमध्ये मायटोसिसमुळे अलैंगिक प्रजनन म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. बरोबर, कारण त्यांच्यासाठी एक पेशीपासून 2 होणं हेच प्रजनन आहे. चला, एक छोटीशी उजळणी करूया. काही सामान्य गैरसमज दूर करूया. न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड यात काय फरक आहे? सोपं आहे. शुगर आणि बेस मिळून होतो न्यूक्लिओसाइड. आणि न्यूक्लिओटाइड? न्यूक्लिओसाइडमध्ये फॉस्फेट मिळवला की झाला न्यूक्लिओटाइड. म्हणजे शुगर प्लस बेस प्लस फॉस्फेट. आणि डीएनएच्या स्थानाबद्दल? तो फक्त न्यूक्लियसमध्येच असतो का? नाही, हा एक सामान्य गैरसमज आहे. DNA फक्त न्यूक्लियसमध्येच नाही, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्येही आढळतो. आणि बेसचे प्रकार? पुन्हा एकदा. प्युरिन्स म्हणजे A आणि G आणि पायरिमिडिन्स म्हणजे T आणि C. आपण पेशीच्या आतल्या ग्रंथालयापासून म्हणजे क्रोमोझोमपासून सुरुवात केली, तिथल्या माहितीच्या पुस्तकांपर्यंत म्हणजे डीएनए पर्यंत पोचलो, ती भाषा समजून घेतली आणि शेवटी ही सगळी माहिती एका पेशीमधून दुसऱ्या पेशीत कशी जाते हेही पाहिलं. आता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे वळूया, ज्याचं नाव आहे हेरिडिटी. आपण सगळेच म्हणतो की हिचे डोळे आईसारखे आहेत किंवा हा अगदी वडिलांवर गेलाय. आपल्याला आपले गुणधर्म आई-वडिलांकडून मिळतात हे तर उघड आहे. हो, अगदी. पण हे नक्की कसं घडतं? याचा काही ठरलेला नियम आहे की हा केवळ एक योगायोग आहे? नाही, योगायोग अजिबात नाही. यामागे एक पक्कं शास्त्र आहे. आणि ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एक साध्याशा वाटाण्याच्या रोपात लपलेलं होतं आणि ते शोधून काढलं ग्रेगर मेंडेल नावाच्या एका माणसानं. पण मेंडेलने जे शोध लावले ते त्या काळातल्या विज्ञानाच्या खूप पुढे होते. त्यांनी आपल्याला सांगितलं की ही गुणधर्मांची देवाणघेवाण म्हणजे काहीतरी मिसळणं नाहीये, तर त्यामागे एक पक्कं गणित आणि काही नियम आहेत. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली त्यांच्या बागेतल्या वाटाण्याच्या रोपांपासून. बरोबर. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, एवढे सगळे प्राणी आणि वनस्पती जगात असताना मेंडेलने फक्त वाटाण्याचं रोपच का निवडलं? त्यात असं काय खास होतं की अनुवंशिकतेचं अख्खं शास्त्र त्यावर उभं राहिलं? प्रश्न अगदी योग्य आहे आणि ही निवड खूप विचारपूर्वक केलेली होती. पहिलं कारण म्हणजे वाटाण्याच्या रोपाचं आयुष्य खूप कमी असतं. त्यामुळे एका वर्षात अनेक पिढ्यांचा अभ्यास करता येत होता. अच्छा, म्हणजे निकाल लवकर मिळायचे. अगदी. दुसरं म्हणजे त्यात खूप सारे विरुद्ध गुणधर्म स्पष्टपणे दिसायचे. जसं की काही रोपं उंच तर काही बुटकी, काही बिया गोल तर काही सुरकुतलेल्या. म्हणजे मध्ये कोणताच प्रकार नव्हता. स्पष्ट फरक होता. हो, आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं परागण म्हणजे पॉलिनेशन नियंत्रित करणं खूप सोपं होतं. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या रोपांमध्येच क्रॉस घडवून आणता येत होता. अच्छा, म्हणजे हा योगायोग नव्हता, तर एक विचारपूर्वक केलेली निवड होती. मग त्यांनी या रोपांसोबत नेमके कोणते प्रयोग केले? ऐकले की त्यांनी 2 मुख्य प्रकारचे प्रयोग केले होते. हो, बरोबर. पहिला होता मोनोहायब्रिड क्रॉस. नावाप्रमाणेच मोनो म्हणजे एक. यात त्यांनी एका वेळी फक्त एकाच गुणधर्माचा अभ्यास केला. उदाहरणार्थ फक्त रोपाच्या उंचीचा. बरोबर. आणि दुसरा होता डायहायब्रिड क्रॉस, ज्यात त्यांनी एकाच वेळी 2 गुणधर्मांचा अभ्यास केला, जसं की बियांचा आकार आणि त्यांचा रंग. आपण आधी मोनोहायब्रिड क्रॉस समजून घेऊया का?
कारण अनुवंशिकतेचा पाया बहुतेक इथेच घातला गेला. नक्कीच. तर त्यांनी सुरुवात कशी केली? त्यांनी एक शुद्ध उंच रोप घेतलं, ज्याची जनुकीय रचना आपण कॅपिटल टीटी अशी दाखवू शकतो. आणि दुसरं शुद्ध बुटकं रोप घेतलं, ज्याची रचना होती स्मॉल टीटी. म्हणजे प्युअर लाईन्स. हो, या 2 रोपांमध्ये त्यांनी क्रॉस घडवून आणला. याला आपण पॅरेंटल जनरेशन किंवा पालक पिढी म्हणतो. आणि मग याचा निकाल काय लागला? या दोघांमधून जी पहिली पिढी जन्माला आली ती कशी होती? आणि इथेच पहिली आश्चर्याची गोष्ट घडली. या क्रॉसमधून जी पहिली पिढी तयार झाली, जिला F1 जनरेशन म्हणतात, त्यातली सगळीच्या सगळी रोपं उंच होती. एकही बुटकं रोप नव्हतं. थांबा, म्हणजे बुटकेपणाचा गुणधर्म पूर्णपणे नाहीसा झाला? तो कायमचा संपला की काय? तो गेला कुठे? हाच तो महत्वाचा प्रश्न होता, ज्याने मेंडेलला विचार करायला भाग पाडलं. तो गुणधर्म नाहीसा झाला नव्हता, तर फक्त लपला होता. लपला होता म्हणजे? F1 पिढीतील प्रत्येक रोपाची जनुकीय रचना होती कॅपिटल टी आणि स्मॉल टी. यातला कॅपिटल टी हा उंचीसाठीचा प्रभावी म्हणजेच डॉमिनंट जीन होता, तर स्मॉल टी हा बुटकेपणासाठीचा अप्रभावी म्हणजेच रिसेसिव्ह जीन होता. अच्छा. याला आपण असं समजू शकतो की उंच असण्याचा गुणधर्म हा मोठ्या भावासारखा आहे आणि बुटकं असण्याचा गुणधर्म लहान भावासारखा. जेव्हा दोघेही एकत्र असतात तेव्हा मोठ्या भावाचं चालतं, लहान भावाचं अस्तित्व दिसत नाही. वा, ही अॅनालॉजी खूप छान आहे. म्हणजे तो बुटकेपणाचा गुणधर्म तिथे होता, पण उंचपणाच्या गुणधर्मासमोर तो व्यक्त होऊ शकला नाही. मग पुढे काय झालं? मेंडेल इथेच थांबले नाहीत नक्कीच. नाही, खरा खेळ तर पुढे होता. त्यांनी F1 पिढीतील या संकरित उंच रोपांमध्ये सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं आणि त्यातून दुसरी पिढी म्हणजेच F2 जनरेशन मिळवली. आणि इथे ते लपलेलं रहस्य बाहेर आले असणार. अगदी. F2 पिढीमध्ये तो लपलेला लहान भाऊ म्हणजे बुटकेपणाचा गुणधर्म पुन्हा एकदा प्रकट झाला. या पिढीत त्यांना आढळलं की साधारणपणे दर 4 रोपांपैकी 3 रोपं उंच होती आणि 1 रोप बुटकं होतं. म्हणजे 3.1 असा रेशो मिळाला. बरोबर. याच बाह्य स्वरूपाच्या गुणोत्तराला फिनोटिपिक रेशो म्हणतात, जो 3:1 असा मिळाला. 75% उंच आणि 25% बुटकी रोपं. म्हणजे F1 पिढीमध्ये जो बुटकेपणाचा गुणधर्म पूर्णपणे गायब झाला होता, तो कचऱ्यात गेला नव्हता, फक्त लपला होता. आणि योग्य संधी मिळताच तो F2 पिढीत पुन्हा प्रकट झाला. ही त्या काळातली फार मोठी क्रांतिकारी कल्पना असली पाहिजे. अगदी. आणि जेव्हा त्यांनी या F2 पिढीच्या जनुकीय रचनेचा अभ्यास केला, तेव्हा चित्र आणखी स्पष्ट झालं. आतून काय दिसलं? त्याचं गुणोत्तर, ज्याला जिनोटिपिक रेशो म्हणतात, ते होतं 1:2:1. 1.2.1. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की 1 रोप शुद्ध उंच कॅपिटल टी होतं, 2 रोपं संकरित उंच कॅपिटल टी स्मॉल टी होती आणि 1 रोप शुद्ध बुटकं स्मॉल टी होतं. अच्छा, म्हणजे बाहेरून जरी 3 रोपं उंच दिसत असली तरी आतून त्यांची रचना वेगळी होती. म्हणजे जे दिसतं तसंच नसतं, हा नियम इथेही लागू होतो. अगदी बरोबर. या एका साध्या प्रयोगातून खूप काही शिकायला मिळालं. अंतिम निष्कर्ष हाच निघाला की उंचीचा गुणधर्म हा बुटकेपणावर प्रभावी ठरतो आणि जे गुणधर्म पहिल्या पिढीत लपतात ते दुसऱ्या पिढीत पुन्हा व्यक्त होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे एका गुणधर्माचं गणित तर मेंडेलने सोडवलं. पण निसर्गात गोष्टी इतक्या सोप्या नसतात. एकाच वेळी अनेक गुणधर्म काम करत असतात. मग त्यांनी 2 गुणधर्मांचा एकत्र अभ्यास केला असेल. हो, तोच डायहायब्रिड क्रॉस. इथे त्यांनी शुद्ध गोल आणि पिवळ्या बिया म्हणजे जिनोटाईप कॅपिटल RRYY आणि शुद्ध सुरकुतलेल्या व हिरव्या बिया म्हणजे जिनोटाईप स्मॉल r स्मॉल y यांच्यात क्रॉस घडवला. म्हणजे इथे 2 गुणधर्म होते, बियांचा आकार आणि बियांचा रंग. बरोबर. आणि F1 पिढीत काय झालं? मागच्या प्रयोगासारखंच काहीसं. अगदी तसंच. F1 पिढीतील सगळ्या बिया या प्रभावी गुणधर्म दाखवणाऱ्या होत्या. म्हणजे सगळ्या बिया गोल आणि पिवळ्या होत्या. जिनोटाईप होता कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y. म्हणजे इथे गोल आकार आणि पिवळा रंग हे दोन्ही गुणधर्म प्रभावी ठरले. हो, आणि मग F2 पिढीमध्ये पुन्हा एकदा धमाका झाला असणार. हो. खरा धमाका तिथेच होता. F1 पिढीच्या बियांमध्ये क्रॉस घडवल्यावर F2 पिढीत त्यांना 4 प्रकारचे कॉम्बिनेशन मिळाले. 4 प्रकारचे. कोणते? गोल पिवळ्या, गोल हिरव्या, सुरकुतलेल्या पिवळ्या आणि सुरकुतलेल्या हिरव्या. आणि याचं गुणोत्तर काय होतं? ते खूप प्रसिद्ध आहे, ऐकलंय, द गोल्डन रेशिओ. हो, याचं फिनोटिपिक रेशो होतं 9.3.3
0.1. हे आकडे फक्त गणितापुरते महत्वाचे नाहीत. यातून पहिल्यांदा हे सिद्ध झालं की प्रत्येक गुणधर्म हा स्वतंत्रपणे पुढचा प्रवास करतो. म्हणजे बियांचा रंग आणि आकार यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. ते एकत्र चिकटून राहत नव्हते. अगदी हा तो क्षण होता जिथे अनुवंशिकतेचं शास्त्र एका कोड्यासारखं सुटायला लागलं. वा, म्हणजे हे दोन वेगवेगळ्या पत्त्यांच्या कॅटला एकत्र पिसण्यासारखं आहे. प्रत्येक पत्ता स्वतंत्रपणे वाटला जातो. याचा जिनोटिपिक रेशिओ पण असेलच. आहे, पण तो इतका गुंतागुंतीचा आहे की तो पाठ करण्याची अजिबात गरज नाही. तो 1 2 1 2 4 2 1 2 1 असा काहीतरी आहे. बापरे. त्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की ते गुणोत्तर हेच दाखवतं की प्रत्येक जनुकीय जोडी म्हणजे जीन पेर दुसऱ्या जोडीवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे पुढच्या पिढीत जाते. तर मग या सगळ्या प्रयोगांवरून मेंडेलने जणू काही अनुवंशिकतेची नियमावलीच तयार केली. अगदी. त्यांनी 3 मुख्य नियम मांडले जे आजही या शास्त्राचा पाया आहेत. पहिला नियम होता लॉ ऑफ पेड फॅक्टर्स, ज्यानुसार प्रत्येक गुणधर्म 2 घटकांनी नियंत्रित होतो. यातला एक डॉमिनंट म्हणजे प्रभावी आणि दुसरा रेसेसिव्ह म्हणजे अप्रभावी. आणि याच आधारावर दुसरा नियम आला, लॉ ऑफ डॉमिनन्स. बरोबर, प्रभावीपणाचा नियम, जो आपण पाहिलाच की F1 पिढीत फक्त प्रभावी गुणधर्मच दिसतो. आणि तिसरा नियम होता लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे विलगतेचा नियम. हा खूप महत्वाचा आहे. यानुसार जेव्हा युग्मक म्हणजेच गॅमीट तयार होतात तेव्हा प्रत्येक गुणधर्मासाठी असलेली जनुकांची जोडी, जसे कॅपिटल टी आणि स्मॉल टी, वेगळी होते. अच्छा, म्हणून प्रत्येक गॅमेटला त्या जोडीतील फक्त एकच जनुक मिळतो. हो, आणि याचमुळे तो लपलेला रेसेसिव्ह गुणधर्म F2 पिढीत पुन्हा प्रकट होऊ शकला. आणि शेवटचा चौथा नियम डायहायब्रिड क्रॉसवर आधारित असणार. बरोबर, तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजेच स्वतंत्र वर्गीकरणाचा नियम. हा सांगतो की जेव्हा आपण 2 किंवा अधिक गुणधर्मांचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक गुणधर्माची जोडी स्वतंत्रपणे पुढच्या पिढीत जाते. तिचा दुसऱ्या गुणधर्माच्या जोडीशी काहीही संबंध नसतो. बियांचा आकार आणि रंग हे एकमेकांपासून स्वतंत्र होते, हे याच नियमामुळे सिद्ध झाले. अगदी. म्हणजे मेंडेलने अक्षरशः निसर्गाची गुप्त भाषा उलगडली होती. पण मला सांगा, विज्ञानात नेहमी नियमांना अपवाद असतात. इथेही आहेत का? नक्कीच आहेत. आणि असाच एक महत्वाचा अपवाद म्हणजे लिंकेज किंवा सहलग्नता. T.H. मॉर्गन नावाच्या शास्त्रज्ञाने 1910 मध्ये ही संकल्पना मांडली. लिंकेज म्हणजे काय नक्की? त्यांनी शोधून काढलं की एकाच क्रोमोझोमवर जी जनुकं अगदी जवळजवळ असतात ती स्वतंत्रपणे वेगळी होत नाहीत. अच्छा. ती एकत्रच पुढच्या पिढीत जाण्याचा प्रयत्न करतात. जणू काही ती शेजारी शेजारी प्रवास करणारी मित्रमंडळी आहेत जी एकमेकांना सोडत नाहीत. म्हणजे हा प्रकार लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं उल्लंघन करतो. बरोबर. म्हणजे नियम आहेत, पण त्यालाही काही अटी आहेत. याशिवाय अजूनही काही महत्वाच्या संकल्पना असतीलच, जसं की म्युटेशन. हा शब्द आपण सिनेमामध्ये खूप ऐकतो. हो, म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन. सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाच्या कॉपी पेस्ट करण्याच्या प्रक्रियेत होणारी एक चूक. हो, कधीकधी DNA कॉपी होताना एखादा छोटासा अचानक बदल होतो आणि हा बदल पुढच्या पिढीतही जातो. यालाच उत्परिवर्तन म्हणतात. ही संज्ञा ह्युगो डी व्रीज यांनी दिली होती. आणि ह्याच प्रकारचा बदल गुणसूत्रांमध्ये झाला तर? त्याला क्रोमोझोमल ॲबेरेशन म्हणतात. म्हणजे गुणसूत्रांच्या रचनात्मक रचनेत होणारा कोणताही बदल. ठीक आहे. आणि क्लोनिंगबद्दल काय सांगाल? डॉली नावाची मेंढी आठवते? हो, क्लोनिंग म्हणजे एका पेशीपासून मूळ सजीवासारखाच तंतोतंत दुसरा सजीव निर्माण करणं. एक प्रकारे जैविक फोटोकॉपी काढणं. डॉली ही क्लोन केलेली पहिली प्रौढ सस्तन प्राणी होती. आणि वनस्पतींमध्ये सुद्धा असं काहीतरी असतं ना? हो, त्याला टोटिपोटन्सी म्हणतात. म्हणजे एका वनस्पती पेशीमध्ये एक संपूर्ण वनस्पती म्हणून वाढ होण्याची अद्भुत क्षमता असणे. हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं. आत्तापर्यंत आपण रोपांबद्दल बोललो, पण हे सगळे नियम आपल्याला म्हणजे माणसांनाही लागू होतात. आपल्या अनुवंशिकतेचा आधार काय आहे? आपला आधार आहेत क्रोमोसोम्स म्हणजेच गुणसूत्र. हे आपल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतात. मानवी पेशींमध्ये अशा गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. 23 जोड्या म्हणजे एकूण 46 गुणसूत्र. बरोबर. यापैकी 22 जोड्या या ऑटोझोम्स असतात, ज्या आपले शारीरिक गुणधर्म ठरवतात, जसे की उंची, रंग इत्यादी. आणि शेवटची एक जोडी ही लिंग गुणसूत्र म्हणजेच
सेक्स क्रोमोझोम्सची असते. जी ठरवते की जन्माला येणारं बाळ मुलगा असेल की मुलगी. अगदी. आणि इथेच बॅर बॉडी ही एक संकल्पना आहे. हे स्त्रीच्या शारीरिक पेशींमध्ये म्हणजे फिमेल बॉडी सेल्समध्ये आढळते. आणि ही लिंग निश्चितीची प्रक्रिया कशी काम करते? ही प्रक्रिया खूपच सरळ आहे. स्त्रियांमध्ये 2 X गुणसूत्र असतात XX, तर पुरुषांमध्ये एक X आणि एक Y गुणसूत्र असतं XY. म्हणजे आईकडे फक्त X गुणसूत्र असतात. हो, त्यामुळे जेव्हा आईकडून अंडपेशी म्हणजे एग तयार होते, तेव्हा तिच्यात नेहमी X गुणसूत्रच येतं. पण वडिलांकडून जे शुक्राणू म्हणजे स्पर्म येतात, त्यात 50% शुक्राणूंमध्ये X गुणसूत्र असतं आणि उरलेल्या 50%मध्ये Y गुणसूत्र असतं. अच्छा, म्हणजे पुढे काय होतं ते वडिलांकडून येणाऱ्या शुक्राणूवर अवलंबून असतं. अगदी बरोबर. जर वडिलांकडून आलेलं X गुणसूत्र आईच्या X गुणसूत्राशी मिळालं, तर XX म्हणजेच मुलगी जन्माला येते. आणि जर Y गुणसूत्र असलेलं शुक्राणू आलं तर ते आईच्या X गुणसूत्राशी मिळून XY म्हणजेच मुलगा जन्माला येतो. गंमत बघा. म्हणजे मुलाचं लिंग काय असेल याची संपूर्ण जबाबदारी वडिलांच्या गुणसूत्रांवर असते, तरीही आपल्या समाजात कित्येकदा त्याचा दोष स्त्रीला दिला जातो. विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतंय. हो, विज्ञान या बाबतीत अगदी स्पष्ट आहे. लिंग निश्चिती पूर्णपणे वडिलांवर अवलंबून असते. आता या गुणसूत्रांची संख्या 46 असणं हे निरोगी आयुष्यासाठी गरजेचं आहे. आणि जर या संख्येत किंवा रचनेत काही बदल झाला तर काही जनुकीय आजार म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. जसं की डाऊन सिंड्रोम हा त्यापैकीच एक आहे का? हो, डाऊन सिंड्रोममध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीत 2 ऐवजी 3 गुणसूत्र असतात. एक अतिरिक्त गुणसूत्र. यामुळे व्यक्तीमध्ये मानसिक विकलांगता आणि काही विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात. असाच अजून कोणता आजार आहे का? आहे पटाऊस सिंड्रोम. हा 13व्या गुणसूत्रामध्ये एक अतिरिक्त गुणसूत्र आल्याने होतो. यात दुभंगलेले ओठ आणि मानसिक विकलांगता अशी लक्षणं दिसतात. आणि हे बदल फक्त ऑटोझोम्समध्येच होतात की सेक्स क्रोमोझोम्समध्ये पण? सेक्स क्रोमोझोम्समध्येही होतात. उदाहरणार्थ क्लाइनफेल्टर सिंड्रोम, जो पुरुषांमध्ये आढळतो. त्यात काय होतं? यात पुरुषांमध्ये एक अतिरिक्त X गुणसूत्र असतं. त्यांचा जिनोटाइप XXY असा होतो आणि एकूण गुणसूत्र होतात 47. यामुळे त्यांच्यात वंध्यत्व म्हणजे स्टेरिलिटी आणि अपूर्ण पुरुषी वैशिष्ट्ये दिसतात. आणि स्त्रियांमध्ये होणारा असा कोणता आजार आहे का? आहे. त्याला टर्नर सिंड्रोम म्हणतात. या स्त्रियांमध्ये एक X गुणसूत्र कमी असतं म्हणजे मिसिंग X. त्यांचा जिनोटाइप असतो X0. आणि याचे परिणाम? यामुळे त्यांच्यात अंडाशय अविकसित राहतात, वंध्यत्व येतं आणि दुय्यम लैंगिक लक्षणांचा अभाव असतो. हे आजार गुणसूत्रांच्या संख्येतील बदलामुळे झाले, पण काही आजार जनुकांमधील बदलांमुळे म्हणजे म्युटेशनमुळे पण होतात ना? हो, नक्कीच. जसं की सिकल सेल ॲनिमिया. हा 11व्या गुणसूत्रावरील जनुकीय बदलामुळे होतो. सिकल म्हणजे यात पेशींचा आकार बदलतो? बरोबर. यात लाल रक्तपेशींचा म्हणजे RBCचा आकार विळ्यासारखा सिकल होतो, ज्यामुळे त्या सामान्य पेशींपेक्षा लवकर तुटतात आणि शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. आणि दुसरा कोणता आजार आहे? दुसरा एक आजार आहे फिनाइल कीटोन्युरिया किंवा PKU. हा 12व्या गुणसूत्रावरील म्युटेशनमुळे होणारा एक चयापचय क्रियेशी संबंधित म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यामुळे मानसिक विकलांगता येऊ शकते. आणि काही आजार असेही आहेत जे थेट लिंग गुणसूत्रांशी जोडलेले असतात? बरोबर. त्यांना सेक्स लिंक डिसऑर्डर्स म्हणतात. यांची जिनुकं X गुणसूत्रावर असतात. यामुळे हे आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. असं का? कारण त्यांच्याकडे एकच X गुणसूत्र असतं. त्यामुळे त्यांच्याकडे सदोष जिनुकासाठी बॅकअप नसतो. अच्छा. याची उदाहरणं कोणती? याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिमोफिलिया, ज्यात रक्त गोठण्याची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते. आणि दुसरं म्हणजे कलर ब्लाइंडनेस, म्हणजेच रंगांधळेपणा, ज्यात व्यक्तीला लाल आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. म्हणजे एका छोट्याशा वाटण्याच्या रोपापासून सुरू झालेला हा प्रवास मानवी जीवनाच्या इतक्या गुंतागुंतीच्या पैलूंना स्पर्श करतो. आजच्या चर्चेतून आपण मेंडेलच्या प्रयोगांपासून ते मानवी जनुकीय आजारांपर्यंतचा मोठा पल्ला गाठला. नक्कीच. आपण जर सारांश बघितला तर मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक रेशो 3.1 असतो, तर डायहायब्रिड क्रॉसचा 9.3.3.1. आणि महत्वाचे आजार आणि त्यांची गुणसूत्र जसं की डाऊन्स सिंड्रोम 21व्या, पटाऊस सिंड्रोम 13व्या, सिकल सेल ॲनिमिया 11व्या आणि PKU 12व्या गुणसूत्राशी संबंधित आहेत. अगदी.
आणि लिंग निश्चितीसाठी मेल XY, फिमेल XX आणि लिंग ठरवणारे वडील असतात. या सगळ्या मूलभूत संकल्पना आहेत ज्यांनी आधुनिक जीवशास्त्राचा पाया रचला. खरंय, आज आपण या विषयाची फक्त ओळख करून घेतली, पण याच्याही पुढे जाऊन जनुकीय अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रात रोज नवनवीन शोध लागत आहेत. बरोबर. आपण निसर्गाने लिहिलेलं जीवनाचं पुस्तक वाचायला शिकलो आहोत आणि आता आपण ते संपादित करायला म्हणजे एडिट करायलाही शिकत आहोत. त्यामुळे भविष्यातला खरा प्रश्न हा नाहीये की आपण आपला जनुकीय कोड बदलू शकतो का? तर तो हा आहे की आपण तो बदलायला हवा का? अगदी. आणि हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या लेक्चरची PDF डाउनलोड करण्यासाठी तसेच इतर अपडेट्ससाठी सिरियस MPSC ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.